हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मचमरवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल यासंबंधी व्हिडिओज बनवते. जर तुम्ही या प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक. या व्हिडिओसाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी इंडियावरून कुठले स्किन केअर आणि मेकअपचे प्रोडक्ट्स आणले. यावेळेस शॉपिंग करताना मी फक्त नायकावरूनच प्रोडक्ट बाय नाही केलेत. मी ॲमेझॉन, टीरा ब्युटी, त्यानंतर कोरियन प्रोडक्ट्ससाठी मॅक्रॉन आणि त्यांच्या स्पेसिफिक वेबसाईट्सवरून पण बाय केलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवात करूया हेअर केअर प्रोडक्ट्सपासून. तुम्ही जर मला आधीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की मी खूप वर्षापासून ट्रेसेमीचा शॅम्पू वापरत होते. तो चांगला पण आहे, पण मला अजून काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं. म्हणून यावेळेस मी लव्ह ब्युटी अँड प्लॅनेटचा आर्गन ऑइल आणि लेव्हेंडरचा शॅम्पू आणि त्याचाच कंडिशनर घेतलेला आहे. ह्या प्रोडक्टचे मी खूप चांगले रिव्ह्यूज ऐकले होते आणि मी सुद्धा तो ट्राय करून तुम्हाला कळवते माझं त्याच्याबद्दल काय मत आहे. सेकंड प्रोडक्ट आहे हे विश केअरचं सिरम, जे तुम्ही माझ्या लास्ट हॉलमध्ये पण पाहिलं होतं. मी रिसेंटली हेअरफॉल फेस करते, त्यामुळे हे प्रोडक्ट मला खूप जास्त हेल्प करते. तर मी पुन्हा एकदा हे प्रोडक्ट बाय केलेलं आहे, पण हे मी नायकावरून न घेता मी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलं. तिथे 50% ऑफ चालू होतं. नॉर्मली नायकावर मिळतं तेव्हा ते 30% ऑफवरच मिळतं, तर तुम्ही ही गोष्ट बघू शकता. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे होहोबा ऑइल. हे ऑइल खूपच लाईट आहे आणि माझ्या हेअरवर अजिबात चिपचिपपणा सोडत नाही, त्यामुळे मी रिसेंटली हे सुद्धा वापरायला चालू केलं आहे. या प्लम मॉइश्चरायझरचे मी इतके रिव्ह्यूज पाहिले होते की मी स्वतःला हे घेण्यापासून थांबू नाही शकले. मी थोडंसं ते ट्राय केलं. खूप क्रीमी आणि मॉइश्चरायझिंग वाटलं मला आणि ह्याचा फ्रेग्रन्स तर खूपच अमेझिंग आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. एक मॅक्रॉन नावाची साईट आहे, त्यावर तुम्ही कोरियन ब्युटी प्रोडक्ट्स मागवू शकता. ते ऑथेंटिक असतात आणि बाकीच्या वेबसाईटपेक्षा तिथे खूप कमी प्राईसमध्ये मिळतात. मग तिथून मी हे कोसारेक्सचं स्नेल म्युसिनचं क्रीम मागवलं होतं. मी याच्या आधी कोसारेक्सचं स्नेल म्युसिनचं सेरम पण ट्राय केलेलं आहे आणि ते पण खूप छान आहे. आणि त्यानंतर मी मागवलं नंबुझिनचं टोनर. हे खूप छान प्रोडक्ट आहे. यावर खूप मस्त असा ग्लो येतो. तर याबद्दलचा रिव्ह्यू मी लवकरच पोस्ट करेन. तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे हा लेनेचा स्लीप मास्क. हा खूपच छान मास्क आहे आणि याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. हे 500 रुपयाला काहीतरी प्रोडक्ट मिळतं. थोडा सेल लागला असेल तर ते अजून कमी होतं. याचा फ्रेग्रन्स खूपच छान आहे. हा मास्क एकदा ट्राय केला होता आणि माझे लिप्स खूप सॉफ्ट वाटत होते, त्यामुळे आय थिंक हा बेस्ट प्रोडक्ट आहे. रिसेंटली मी फिक्स डर्माचं सनस्क्रीन लोशन वापरलं होतं अँड आय एम ॲब्सल्युटली इन लव्ह विथ इट. त्यामुळे मी यावेळेस त्याचे 2 प्रोडक्ट्स मागवले आणि हे प्रोडक्ट्स पण मी त्यांच्या ऑफिशियल साईट्सवरून मागवले आणि त्याच्यावर ऑलमोस्ट 35% डिस्काउंट चालू होतं. तर तुम्ही पण असे प्रोडक्ट्स बघू शकता त्यांच्या साईट्सवर, जिथे खूप चांगलं डिस्काउंट मिळू शकतं. माझं पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर संपलं की काहीतरी नवीन ट्राय करावं म्हणून हे फेस शॉपचं राईस सेरामाइडवालं मॉइश्चरायझर मी मागवलं आहे. यामध्ये राईस एक्स्ट्रॅक्ट आणि सेरामाइड्स असतं, जे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. म्हणून मी आता हे नवीन प्रोडक्ट ट्राय करणार आहे. खूप वर्षापासून मी बायोटिकचे फेस वॉशेस वापरत होते. त्यामधल्या हनी आणि ते दुसरं स्क्रबवालं एक व्हेरियंट आहे, ते तर माझं फेवरेट आहे. पण आता जसं जसं हिवाळा येतो आहे तसं माझी स्किन थोडीशी ड्राय वाटते आणि मग ते फेस वॉश मला सूट नाही करत. मग म्हणून काहीतरी नवीन एपिसॉफ्टचं क्लेन्झिंग लोशन मागवलं आहे. हा खूप माइल्ड फेस वॉश आहे. तर लेट्स सी कसा वर्क करतोय. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हा डॉट अँड कीचा मेकअप रिमूव्हिंग बाम. याच्या आधी मी प्लमचं मेकअप रिमूव्हिंग बाम यूज केला आहे आणि तो थोडासा थिक कन्सिस्टन्सीमध्ये आहे, पण मला तो आवडतो कारण की त्याने माझा मेकअप 100% रिमूव्ह होतो. आणि मग आता मी यावेळेस हा ट्राय करण्यासाठी आणला आहे आणि याचा स्मेल हेवनली आहे. स्ट्रॉबेरीचा वास असतो ना, तसा असा स्ट्रॉबेरी व्हॅनिला टाईप स्वीट फ्रेग्रन्स आहे. लेट्स सी हा कसा वर्क करतो आहे. मी जेव्हा वापरेन तेव्हा त्याचा रिव्ह्यू नक्की पोस्ट करेन. आजकाल मला मेकअपचे व्हिडिओ शूट करताना लेन्स लावायला खूप आवडतं, म्हणून मी हे ॲक्वा कलरचे लेन्सेस मागवले आहेत. एक हा कलर आहे एनव्ही ग्रीन, त्यानंतर आहे स्पायसी ग्रे
आणि मिस्ट्री ब्राऊन. लवकरच मी ब्राऊन स्किनवर कोणत्या कलरचे लेन्सेस सूट होतात याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, सो स्टे ट्यून फॉर दॅट. त्यानंतर ॲमेझॉनवरून मी हेको 6 मागवलं होतं. हे एक केमिकल एक्सफॉलियंट आहे आणि हे मी माझ्या नाईट टाईम स्किन केअर रुटीनमध्ये वापरते. आणि हे मी रेव्होल्युशनचं गोबी ब्रॉन्झरसुद्धा मागवलेलं आहे. याचा कलर खूप छान आहे, माझ्या स्किन टोनवर मस्त वाटेल आणि इतकं त्याचा बटरी सॉफ्ट फील आहे. खूपच सुंदर टेक्स्चर आहे याचं. मी काही लिप शेड्स मागवलेत. त्यापैकी पहिली आहे ही पिलग्रीम मॅट मी लिपस्टिक आणि ही अशी पिंकिश मॉव शेडमध्ये आहे. आता मी कुठल्याही प्रोडक्टचा स्वॉचेस नाही देत आहे, ते मी शॉर्ट्समध्ये अपलोड करेन, तर तुम्ही तिथे नक्की पहा. सेकंड प्रोडक्ट आहे शुगर पॉपचं पिंक पॅराडाईज. ही पण अशी मॉव शेडमध्ये पिंकिश कलरची लिपस्टिक आहे. थर्ड आहे इंटरनेटवर सध्या व्हायरल चाललेलं रेव्हलॉनचं सुपर लस्ट्रस लिपस्टिक आणि मी शेड घेतली आहे रेझिन रेज आणि ही अशी काही ब्राऊन शेड आहे. ही लिपस्टिक ट्राय करण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. नेक्स्ट आहे मिस क्लेअरची मेगा मॅट रेंजमधली लिपस्टिक आणि ही पण एक ब्राऊन कलरचीच लिपस्टिक आहे. सध्या मी त्या फेजमध्ये जिथे मला ब्राऊन लिपस्टिक खूप जास्त आवडत आहेत. नेक्स्ट आहे मार्सची क्रीमी मॅट लिपस्टिक आणि ही पण ब्राऊनमध्येच आहे, पण ही थोडीशी वेगळी अशी ब्राऊन आहे, कूल टोनमध्ये. हा माझ्यासाठी एक नवीन कलर असणार आहे. बघू हा कलर मला सूट करतो आहे का नाही. यावेळेस पिंकमध्ये मी एकच लिपस्टिक मागवली आहे, ती आहे ही स्विस ब्युटीची आणि याची शेड आहे बेरीलिशियस. मला असं वाटतं ही शेड खूपच सुंदर दिसणार आहे. प्रोडक्ट आहे हाऊस ऑफ मेकअपचं हे कन्सिलर. ह्या कन्सिलरचे मी खूपच चांगले रिव्ह्यूज वाचले होते की हे क्रीज फ्री कन्सिलर आहे म्हणून, पण शेड चॉईस करताना थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण की तुम्ही बघू शकता हे माझ्या स्किन टोनपेक्षा खूपच ब्राईट कन्सिलर आहे. म्हणजे मी हायलायटिंगसाठी जरी वापरलं तरी कदाचित खूप जास्त ब्राईट वाटेल, कारण की यामध्ये डीपर स्किनसाठीच कलरच नव्हते अवेलेबल. सो हा एक असा कलर होता की ज्याच्यामध्ये येल्लो कलरचा अंडरटोन आहे, जो माझ्या स्किनला खूप चांगल्या प्रकारे कॉम्प्लिमेंट करतो. मी डिसाईड केलं की आपण हा ट्राय करूया, बघूया कसं वर्क करतं आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे डॉट अँड कीचं टिंटेड सनस्क्रीन. लेझी डेजसाठी आणि क्विक मेकअप लुकसाठी टिंटेड सनस्क्रीन खूप उपयोगात येणार आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे डर्माकोचं 30% AHA आणि 2% BHA फेस पिलिंग सोल्युशन. खूप टाईमपासून मी माझ्या फेशियल पिगमेंटेशनवर काम करत होते आणि आता ते बऱ्यापैकी कमी झालेलं दिसतं आहे. मला इथे अराउंड माउथ वगैरे खूप पिगमेंटेशन होतं आणि टॅनिंग पण बऱ्यापैकी झालं होतं. तर हे अशा प्रकारचे पिलिंग लोशन्स वापरून खूप चांगला रिझल्ट मिळतो, पण त्याच्यानंतर आफ्टर केअर खूप इम्पॉर्टंट असते. तर बेसिकली यावेळेस मी हे प्रोडक्ट फेसला नाही वापरायला घेतलं आहे, तर माझ्या हातावरचा टॅनिंग रिमूव्ह करायला घेतलं आहे आणि ते खूप अमेझिंगली माझ्या हातावरचा टॅनिंग रिमूव्ह करतं. मी ते आठवड्यातून एकदा वापरते. याच्या आधी मी मिनिमलिस्ट आणि ऑर्डिनरीचं सुद्धा पिलिंग सोल्युशन ट्राय केले आहे आणि त्याचे रिव्ह्यूज तुम्ही इथे आय कार्डवर क्लिक करून सुद्धा बघू शकता. सेकंड लास्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे मार्सचं टूल ऑफ टायटन्स मेकअपचा ब्रशेस. मी खूप टाईमपासून एक ब्रश येतो ना 4-in-1 वाला, तो घ्यायचा ट्राय करत होते, पण तो नेहमी आउट ऑफ स्टॉक राहत होता. पण मग मी जेव्हा प्राईस कंपॅरिझन केलं त्या दोघांचं, तर तो जरा कॉम्पॅक्ट होता, पण या सेटमध्ये आपल्याला जास्त ब्रशेस मिळतात. तर अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये मला असं वाटलं त्यापेक्षा हा ब्रश सेट खूप चांगला आहे. हार्ड पॅकेजिंग पण येतात, पण मी ते न मागवता हे मागवलं आहे, जेणेकरून माझ्या पाऊचमध्ये वगैरे इझिली बसेल. यामध्ये आपल्याला असे 8 ब्रश मिळतात. यापैकी 3 ब्रश हे फेससाठी आहेत आणि उरलेले 5 आईजसाठी आहेत. तर फेस ब्रशेसमध्ये पण एक फाउंडेशन ब्रश आहे, एक कन्सिलर आहे आणि एक पावडर ब्रश आहे. आणि मी टच करून बघितलं, याची क्वालिटी खूपच छान आहे आणि ब्रशेसचे ब्रिसल्स इतके स्मूथ आहेत, एकदम हाय एंडवाला फील येत. हे 5 आहेत. त्यामध्ये आपल्याला एक मोठा आणि एक छोटा ब्लेंडिंग ब्रश मिळतो आहे, एक फ्लॅट ब्रश मिळतो आहे आणि त्यानंतर इथे हा एक आपल्याला अँगल ब्रश मिळतो आहे, टेपर्ड ब्लेंडिंग ब्रश मिळतो आहे. तर मला असं वाटतं की या प्राईजमध्ये हा ब्रश सेट अमेझिंग आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. नेक्स्ट प्रोडक्ट आहे
स्विस ब्युटीचं ग्लॉस मी लिप ग्लॉस. हे क्लिअर लिप ग्लॉस आहे आणि याला खूप अमेझिंग शाईन आहे. हे लिप्सवर टॅकी नाही वाटत आहे, पण खूपच हाय शाईन प्रोव्हाइड करते आहे. लास्ट बट नॉट लीस्ट, या प्रोडक्टसाठी मी सर्वात जास्त एक्सायटेड आहे आणि ते आहे स्विस ब्युटीचा टेक मी एनिवेअर आयशॅडो आणि फेस पॅलेट. तर ते कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. महत्त्वाचं म्हणजे याची पॅकेजिंग तर खूपच क्यूट आहे. कार्डबोर्ड पॅकेजिंग आहे, पण स्टडी वाटते, इझिली तुटणार नाही. आणि आतमध्ये एक मिरर पण आहे, विच इज अ प्लस पॉईंट. आणि दुसरं म्हणजे याचं हे पॅलेट, हाऊ गॉर्जियस इट इज. यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे ब्लश शेड मिळत आहेत, इथे वाले, आणि एक कॉन्टोर आणि एक हायलायटरसुद्धा मिळतं आहे. आणि इथे आपल्याला 4 मॅट शेड मिळत आहेत आणि 4 थोडेसे शिमर शेड मिळत आहेत. हे पॅलेट बघून मला हुडा ब्युटीच्या न्यूड पॅलेटची आठवण झाली. खूपच सुंदर. आणि हे पॅलेट वापरून अफोर्डेबल मेकअप लुकसुद्धा शूट करणार आहे, तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच अजून नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.